पाण्याची गळती थांबवण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या प्लंबिंग मित्रांनी कष्टाने कमवलेल्या पैशांची गळती थांबावी व त्यांना आर्थिक गोष्टींबद्दल योग्य माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन तर्फे तज्ञ आर्थिक सल्लागार प्रमोद पुराणिक यांच्या योग्य आर्थिक गुंतवणुकीचे फायदे या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन इंदिरानगर येथील स्वर्णिमा सभागृह ज्ञानेश्वर संकुल येथे करण्यात आले होते। कार्यक्रमात प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचे चेअरमन रवी पाटील यांचा वाढदिवस असल्याने कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी रवी पाटील यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचा वाढदिवस त्यांच्या घरी देखील औक्षण करून केक कापून कुटुंब सदस्यांनी उत्साहात साजरा केला। रवी पाटील हे एक उमदा नेतृत्वाचे व्यक्ती आहे आणि आपल्या कामगार नेतृत्वामध्ये अतिशय चांगली कामे त्यांनी केली आहे असे भारतीय जनता पार्टीचे माजी मंडळ अध्यक्ष जगन पाटील यांनी व्यासपीठावर बोलताना सांगितले। त्यांनी गावापासून सगळे सवंगडी बरोबर आणत भावांची साथ आणि सगळ्या तुमच्यासारख्या लोकांची साथ बरोबर असल्यामुळे त्यांनी प्लंबिंग या आपल्या कामगार व्यवसायामध्ये त्यांनी एक नाविन्यपूर्ण असं चांगलं काम या ठिकाणी उभं केल्यामुळे तुमच्यासारखे सगळे लोक त्यांना जोडले गेले आणि पाणी हा महत्वाचा प्रश्न आहे। पाण्यासाठी काय करावं लागतं हे मी तुम्हाला सांगणं योग्य होणार नाही, कारण तुम्ही दिवस रात्र त्याच्यात काम करत असता आणि रवी पाटलांनी नेमकं ते घडलं आणि आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन हे की जनतेला संदेश त्यांनी या प्लंबिंग असोसिएशनच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला। आपण कमावलेल्या उत्पन्नाची योग्य ठिकाणी कसा वापर करावा तसेच आपल्या जवळ असलेल्या उत्पन्नापैकी आणखी उत्पन्न कसे वाढवता येईल या गोष्टींचा विचार सर्वांनी केला पाहिजे। अशा प्रकारच्या आर्थिक बाबींविषयी तज्ञ आर्थिक सल्लागार प्रमोद पुराणिक यांनी अधिक माहिती दिली। काही कंपन्या ह्या बाजारात नोंदणी नसतील, काही कंपन्या बाजारात नोंदणी असलेल्या असतील। फिनोलेक्स पाईप बाजारात नोंदणी असलेली कंपनी आहे, अनेक आणखी कंपन्या आहेत की ज्या बाजारात त्यांची नोंदणी असलेल्या कंपन्या आहेत त्या, परंतु आपण जे उत्पादनं वापरतो त्या उत्पादन करणाऱ्या त्या कंपन्या कुठल्या आहेत, त्या कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी आहे का, त्या कंपन्यांचे शेअरचे बाजारभाव काय आहेत हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही। आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं ना की आपली आर्थिक प्रगती व्हावी। आर्थिक प्रगती फक्त शारीरिक कष्ट करून कधीच होत नाही। आपला जो कमावलेला पैसा आहे त्या पैशाचं आपण नियोजन कसं करतो, त्या पैशातून आपल्याला आणखीन चांगल्या प्रकारे उत्पन्न कसं मिळवता येईल, त्यातून आपण आणखीन कसं मोठं होऊ याचा विचार प्रत्येकाने करावा लागतो। 4000 रुपयापर्यंत तुम्हाला जर व्याज मिळालं तर ते पूर्ण व्याज करमुक्त असतं। 10,000 रुपयापर्यंतचं व्याज सुद्धा बचत खात्यातलं हे पूर्णपणे करमुक्त आहे। पण हेच 1 लाख रुपये तुम्ही म्युच्युअल फंडाच्या लिक्विड फंड या योजनेत जर गुंतवले तर त्या 1 लाखावरती तुम्हाला वर्षभरामध्ये 8 ते 9,000 रुपयाचं उत्पन्न मिळू शकतं। या प्रसंगी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून आलेल्या प्लंबिंग सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती। नाशिक सिटी न्यूजचा टीव्ही चॅनलिस्ट सचिन दिवटे सिडको।